हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। जिल्हा परिषद आरोग्य भरती कागदपत्र पडताळणीचा अपडेट आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती घेऊया। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता ज्यांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्यांनी एक चांगलं काम करायचं आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल। चांगले कर्म केले तर तुम्ही काय करायचं, कमेंट करायचं आहे आणि त्यामध्ये सांगायचं आहे BSc नर्सिंग आणि GNM यांना घेत आहेत की नाही। कारण खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की BSc नर्सिंग आणि GNMला घेत आहेत की नाही। या प्रश्नाचे उत्तर ज्यांची कागदपत्र पडताळणी झाली त्यांनीच दिलेलं चांगलं राहील। हे पहा, जिल्हा परिषद कोल्हापूर, दिनांक 21 ऑगस्ट 2024। विषय पहा, जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2024, आरोग्य सेवक पुरुष 50%। कागदपत्रे पडताळणीकरिता 26 ऑगस्ट 2024 ते 28 ऑगस्ट 2024ला सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचं आहे। जिल्हा परिषद कोल्हापूरचा निकाल 29 जुलै 2024ला प्रसिद्ध करण्यात आला होता। आता मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता 26 ऑगस्ट 2024 ते 28 ऑगस्ट 2024ला सकाळी 10 वाजता उमेदवारांना बोलविण्यात येत आहे। तर तुम्ही काय करायचे, तुमचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे, त्यांच्या 2 प्रती आणि त्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या 2 साक्षांकित प्रती यांच्यासह 26 ऑगस्ट 2024 ते 28 ऑगस्ट 2024ला सकाळी 10 वाजता कुठे उपस्थित राहायचं आहे, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर। जे विद्यार्थी गैरहजर राहतील त्यांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही। हे पहा, इथे तुमचा प्रवर्ग दिलेला आहे आणि इथे तुमची नावं दिलेली आहेत। तुमची नावे तुम्ही पाहून घ्या, तुमचा प्रवर्ग तुम्ही पाहून घ्या आणि जेव्हा तुम्ही ही लिस्ट पाहत असताना तेव्हा या दिलेल्या इथे टीप आहेत, त्या टीपसुद्धा तुम्ही वाचत चला। तुमचं नाव जिथं आहे त्याच्या खाली जर टीप असेल तर वाचायची, नाहीतर वाचायची गरज नाही। हे पहा, ही यादी आहे। तर या PDF ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ही PDF पाहू शकता। आता जसा आपण काल अपडेट टाकला होता 31 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लागणार आहेत नॉन पेसाचे, आणि पेसाचा सुद्धा अपडेट लवकरच येणार आहे। पेसाचे निकाल 25 ऑगस्टच्या नंतर लागण्यास सुरुवात होणार आहे। जसे जसे त्यांचे निकाल लागतील तसं तसं आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।